उद्योजक हा शब्द आपण किती वेळा ऐकतो नाही का? पण याचा खरा अर्थ काय आहे? चला, आज आपण या शब्दाच्या आत दडलेल्या 3 वेगवेगळ्या ओळखींना किंवा असं म्हणूया की 3 चेहऱ्यांना जवळून पाहूया. म्हणजे उद्योजक म्हणजे फक्त कोणीतरी जो नवीन बिझनेस सुरू करतो, की याच्या मागे अजून काहीतरी आहे? एक धाडसी वृत्ती, एक जबरदस्त ऑर्गनायझर आणि एक इनोव्हेटर, हे सगळं आहे का त्यात? चला जरा खोलात जाऊन बघूया. आणि ही संकल्पना नीट समजून घ्यायची असेल ना, तर आपल्याला आधी हा शब्द कुठून आला, त्याचा प्रवास कसा होता, हे पाहणं महत्त्वाचं आहे. हा जो आंत्रप्रेन्योर शब्द आहे ना, तो मूळचा फ्रेंच आहे. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला म्हणजे बघा 16व्या शतकात तो वापरला जायचा धाडशी लष्करी नेत्यांसाठी. त्यानंतर 17व्या शतकात जे मोठे मोठे पूल रस्ते बांधायचे ना, त्या सिव्हिल इंजिनियर्सना आंत्रप्रेन्योर म्हणायचे. आणि मग खूप नंतर म्हणजे साधारण 1730च्या आसपास एका अर्थशास्त्रज्ञाने पहिल्यांदा हा शब्द बिझनेसच्या जगाशी जोडला. आणि इथूनच उद्योजकाच्या खऱ्या ओळखीला सुरुवात होते. ही ओळख म्हणजे काय, तर उद्योजकाचे 3 चेहरे. ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्याला या विषयाच्या अगदी गाभ्यापर्यंत घेऊन जाईल. चला तर मग भेटूया उद्योजकाच्या पहिल्या चेहऱ्याला, आणि तो आहे जोखीम उचलणाऱ्याचा. खरं तर हाच त्याच्या ओळखीचा मूळ पाया आहे. रिचर्ड कॅन्टिलन काय म्हणतात बघा, उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी आज एका ठराविक किमतीला माल खरेदी करते, पण उद्या तो विकताना त्याची किंमत काय असेल हे तिला माहीत नसतं. ते पूर्णपणे अनिश्चित असतं. आणि हीच तर खरी जोखीम आहे. तर मग हा जोखीम उचलणारा म्हणजे नक्की कोण? ही अशी व्यक्ती आहे जी अनिश्चिततेचा सामना करते. आता बघा, ही साधीसुधी रिस्क नाहीये ज्याचा आपण विमा वगैरे काढू शकतो. नाही, ही अशी अनिश्चितता आहे ज्याचा अंदाजच लावता येत नाही. म्हणजे जसं काही एका भयानक वादळात तुम्ही तुमची नाव घेऊन निघालात, तसंच काहीसं. ठीक आहे, तर पहिला चेहरा झाला रिस्क घेणाऱ्याचा. आता वळूया दुसऱ्या चेहऱ्याकडे, जो आहे एका संघटकाचा. जे बॅप्टिस्टे यांच्या मते उद्योजकाचं मुख्य काम काय, तर वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आणणं. म्हणजे बघा, तो एकाची जमीन घेतो, दुसऱ्यांचे श्रम घेतो आणि तिसऱ्याकडून भांडवल घेतो, आणि या सगळ्यांना एकत्र आणून काहीतरी नवीन उभं करतो. याची कल्पना करायची असेल ना, तर समजा एक ऑर्केस्ट्राचा कंडक्टर आहे. तोच हा संघटक. तो जमीन, मजूर, भांडवल या सगळ्या वेगवेगळ्या वाद्यांना एकत्र आणतो आणि त्यातून एक जबरदस्त सुमधुर संगीत तयार करतो. हे फक्त पैसे गुंतवण्यापेक्षा खूप खूप वेगळं आणि जास्त आहे. ओके, तर आपण जोखीम घेणारा पाहिला, संघटक पाहिला, आणि आता येतो तिसरा आणि कदाचित सगळ्यात जास्त ओळखला जाणारा चेहरा, तो म्हणजे नवप्रवर्तक किंवा इनोव्हेटर. जोसेफ शुम्पेटर एक खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ. ते उद्योजकाला एजंट ऑफ चेंज म्हणजे बदलाचा एक गतिशील एजंट म्हणतात. त्यांचं म्हणणं आहे की उद्योजकच तो उत्प्रेरक आहे जो संसाधनांना नव्या शक्यतांमध्ये बदलतो आणि त्यामुळेच आर्थिक विकास होतो. इथे एक खूप इंटरेस्टिंग फरक आहे जो शुम्पीटर सांगतात, शोधकर्ता आणि नवप्रवर्तक ह्यातला. आता बघा, शोधकर्ता म्हणजे इन्व्हेंटर, तो लॅबमध्ये बसून काहीतरी नवीन शोधून काढतो. पण नवप्रवर्तक म्हणजे इनोव्हेटर, तो त्या शोधाला घेतो, त्याला एका प्रॉडक्टमध्ये बदलतो आणि बाजारात आणतो. एक प्रकारे एक जण फक्त आयडिया देतो, तर दुसरा ती आयडिया प्रत्यक्षात आणून दाखवतो. आणि हे जे इनोव्हेशन आहे ते 5 प्रकारे होऊ शकतं. पहिलं म्हणजे तुम्ही एखादं पूर्णपणे नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आणता. दुसरं, तुम्ही उत्पादनाचीच एक नवीन पद्धत शोधून काढता. तिसरं, तुम्ही एक नवी कोरी मार्केट शोधता. चौथं, कच्च्या मालाचा एखादा नवीन सोर्स शोधून काढता. आणि 5वं, तुम्ही तुमच्या कंपनीची किंवा उद्योगाची रचनाच पूर्णपणे बदलून टाकता. हे सगळंच इनोव्हेशन आहे. तर हे झाले 3 वेगवेगळे चेहरे, जोखीम उचलणारा, संघटक आणि नवप्रवर्तक. पण प्रश्न हा आहे की एक पूर्ण उद्योजक कसा तयार होतो? आणि याचं उत्तर सोपं आहे. खरा उद्योजक या 3ही चेहऱ्यांचा एक जबरदस्त कॉम्बिनेशन असतो. तो फक्त एक नसतो, तो हे 3ही असतो. तो जोखीमही घेतो, लोकांना एकत्रही आणतो आणि काहीतरी नवीनही करतो. आपण यशस्वी उद्योजकांमध्ये जे गुण बघतो ना, ते या 3 भूमिकांमधूनच येतात. आता बघा, त्यांच्या जी चिकाटी आणि आत्मविश्वास असतो तो कुठून येतो? त्यांच्या जोखीम घेण्याच्या वृत्तीतून. त्यांचं प्लॅनिंग आणि लीडरशिप स्किल त्यांना एक उत्तम संघटक बनवतं. आणि त्यांची क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता आणि दूरदृष्टी, हे सगळं त्यांना एक यशस्वी नवप्रवर्तक बनवतं. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. पण हे सगळे गुण असूनही अशी कोणती एक गोष्ट आहे, कोणती मानसिकता आहे जी या सगळ्याला एकत्र आणून कृतीत उतरवते? इथे पीटर ड्रकर यांचे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ते म्हणतात, उद्योजक तो आहे जो सतत बदलाच्या शोधात असतो,
बदलाला प्रतिसाद देतो आणि त्या बदलाला एक संधी म्हणून वापरतो. म्हणजे आता आपण उद्योजक कोण आहे या प्रश्नावरून उद्योजक काय करतो या जास्त महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतोय. आणि हा दृष्टिकोन काय आहे हे एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला अगदी स्पष्ट कळेल. कल्पना करा, एका ज्वेलरी कंपनीनं 2 नवीन ग्रॅज्युएट्सना एका गावात पाठवलं मार्केट रिसर्चसाठी. पहिला जण परत आला आणि एकदम निराश होऊन म्हणाला, सर तिथे काहीच होऊ शकत नाही, तिथले लोक दागिने घालतच नाहीत. पण दुसरा जण मात्र एकदम उत्साहात परत आला आणि म्हणाला, सर ही तर प्रचंड मोठी संधी आहे, तिथल्या लोकांना अजून दागिन्यांबद्दल काही माहीतच नाहीये. तर मुद्दा कळला का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. उद्योजकाची बघण्याची दृष्टीच वेगळी असते. जिथे इतरांना एक अडचण दिसते तिथे त्याला एक संधी दिसते. ते फक्त तयार संधी शोधत नाहीत, तर ते जगाकडे वेगळ्या नजरेने बघून संधी निर्माण करतात. ते अनिश्चिततेला संधीमध्ये बदलतात. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपल्या आजूबाजूला पाहिल्यावर आपल्याला काय दिसतं, समस्या की संधी? आणि हीच तर खरी उद्योजकीय दृष्टी आहे.